सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात यावी। पणन विभागाच्या 100 दिवसांच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अशा सूचना दिल्यात। सोयाबीन खरेदी अडथळ्याविना होण्यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे। सोयाबीनच्या खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करा अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। पणन विभागाच्या आढावा बैठकीत अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या। तर धनंजय दळवी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे। धनंजय, काय अधिकची अपडेट आहे? आपण जर पाहिलं तर आज सरकारची जी आहे मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झालेली आहे आणि यामध्ये 100 दिवसांचा आढावा हा प्रत्येक मंत्र्यांकडून घेण्यात आलेला आहे। यामध्ये पणन विभागाच्या सुद्धा बैठक झालेली। यामध्ये सोयाबीन खरेदीसाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभी करावी अशा सूचना या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आहे। आपण जर पाहिलं तर दरवर्षी पणन विभागातर्फे सोयाबीनची खरेदी केली जाते आणि ही खरेदी कोणत्याही अडथळ्याशिवाय होण्यासाठी विभागाने कायमस्वरूपी एक यंत्रणा उभी करावी। आणि त्याचबरोबर जर महत्त्वाचं म्हणजे समृद्धी महामार्गालगतच एक ॲग्रो हब उभारण्यात यावं आणि त्याचबरोबर त्यामध्ये या ॲग्रो हब मध्ये मॅनेजमेंट प्रकल्पांतर्गत सगळं उभं करावं। त्याचबरोबर या सगळ्या सोयी सुविधा त्या ठिकाणी देण्यात याव्या जेणेकरून शेतकऱ्यांना या सगळ्या सोयींचा उपयोग घेता येईल आणि तशा पद्धतीचा ॲग्रो हब साठीचा आराखडा हा तयार करून तो सादर करा अशा सूचना सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला आहे। त्यामुळे नक्कीच पाहिलं तर आज पणन विभागाच्या या बैठकीमध्ये महत्वाचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे आणि यामध्ये या राज्यातील 1 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या बाजार समित्या आहेत। 1 ते 2.5 कोटी, 2.5 कोटी ते 5 कोटी अशा आहेत। त्यामध्ये उपवर्गीकरण आहेत आणि त्यामध्ये या सगळ्यात ॲग्रो हबची उभारणी पूर्ण झाली त्याच्या 45 दिवसात त्याचे लोकार्पण सुद्धा हे नक्कीच धनंजय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या अधिकच्या माहितीसाठी।